जय श्रीराम मित्रांनो, पितृपक्ष 2025 यावर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून श्राद्ध पक्ष सुरू होत आहे. पितृपक्षात पितरांचे तर्पण करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की वर्षभर अतृप्त राहिलेले पितर या पक्षात तृप्त होण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांना तर्पण देऊन आणि ब्राह्मणाला भोजन घालून ते तृप्त होतात व आशीर्वाद देऊन परत जातात. त्यामुळे श्राद्ध पक्षात पितरांचे तर्पण करणे फारच आवश्यक मानले जाते, अन्यथा ते तृप्त न होता परत जातात. पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे की पितृपक्षात श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. यावर्षी प्रतिपदा तिथी 7 सप्टेंबर रोजी रात्री 11:47 वाजता लागेल व 8 सप्टेंबर रात्री 10:15 वाजेपर्यंत राहील. मातृनवमी 15 सप्टेंबरला येईल. जर स्त्रीच्या मृत्यूची तारीख ज्ञात नसेल तर त्या दिवशी तिचे श्राद्ध करण्याचा नियम आहे. 17 सप्टेंबरला इंद्रा एकादशीचा व्रत उपवास व श्राद्ध विधी पूर्ण केले जातील. द्वादशी तिथी 18 सप्टेंबरला आहे. या दिवशी संन्यासी, यती, वैष्णवजन यांचे श्राद्ध करण्याचा नियम आहे. यावर्षी षष्ठी व सप्तमीचे श्राद्ध एकाच दिवशी केले जाईल. कोणत्या गोष्टींशिवाय श्राद्ध अपूर्ण मानले जाते? पुराणांमध्ये श्राद्धात दोहित्र म्हणजेच आपला नातू, कुतुपेला दुपारी सुमारे 1 वाजताची वेळ आणि तीळ या गोष्टी अत्यावश्यक सांगितल्या आहेत. यांशिवाय श्राद्ध पूर्ण मानले जात नाही. या गोष्टींना पवित्र मानले जाते. याशिवाय आपण श्राद्ध करत असाल तर शुद्धता असणे खूप महत्त्वाचे आहे. श्राद्ध शुद्ध होऊनच करावे. रागाने किंवा घाई गडबडीत श्राद्ध करण्यापासून टाळावे असे शास्त्रात म्हटले आहे. श्राद्धासाठीचे कपडे व देवांच्या पूजेचे कपडे वेगवेगळे असावेत. एकाच कपड्यात देवपूजन आणि पितरांचे कर्म करू नये. उत्तरीय वस्त्र न घालता पितर, देवता व मनुष्य यांचे पूजन, अर्चन तसेच भोजन वगैरे कार्य निष्फळ ठरते.